सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर 2026 चालू होणार आहे नवीन वर्ष. तर पहिलीच पौर्णिमा आली आहे शाकंभरी पौर्णिमा. तर 2 तारखेला पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे 6 वाजून 54 मिनिटांनी आणि 3 तारखेला पौर्णिमेची समाप्ती होणार आहे ते 3 वाजून 33 मिनिटांनी. तर आपल्याला सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करायचं असतं. तर ते आपण आपल्या घरी कसं करावं, मांडणी कशी करावी, साहित्य काय लागतं? तुम्ही म्हणसाल ताई काय साहित्य लागतं? म्हणजे मांडणी अवघड असेल, म्हणजे जसं ब्राह्मण लोकं करतात तसेच असेल, तर असं काही नाही. आपल्या स्वामी सेवेप्रमाणे आपल्या केंद्रात सत्यनारायण पुस्तक भेटतं. सत्यनारायण पूजा विधी म्हणून त्याच्यात सगळी मांडणी कशी करायची ते दिलेलं आहे. साहित्य काय लागतं ते दिलेलं आहे. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. मी तुम्हाला नंबर देईल. त्यानंतर तुम्ही जवळ कुठं केंद्र असेल तर तिथं जाऊनही तुम्ही पोथी घेऊन येऊ शकता. पण आपण जर हीच पूजा दर महिन्याला पौर्णिमेला ब्राह्मणाकडनं करून घेतली तर आपल्याला 1000-1200 कुठेच जात नाही. त्यामुळे ही पौर्णिमा आपण घरच्या घरी पौर्णिमेचे सत्यनारायण आपल्या घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण आपल्या करायचं. आपणच ब्राह्मण बनायचं ना, आपणच आपले पैसे वाचवायचे. कारण आपण संकल्पयुक्त पण ह्या सेवा करू शकतो. सत्यनारायण पूजेची मार्गशीर्ष महिन्यात करतात, श्रावण महिन्यात करतात. सत्यनारायण पूजा आपण एक संकल्पयुक्त 11, 21, 51 असे सत्यनारायण करू शकतो. तर वर्षाच्या 12 पौर्णिमा असतात, तर 12ही सत्यनारायण तुम्ही संकल्पयुक्त करू शकता आणि भगवान विष्णूंची सेवा लक्ष्मी मातेला किती प्रिय आहे तुम्हालाही माहितीच आहे. कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली, तर मग लक्ष्मी माता आपल्या घरात नांदेल आणि आपल्या घरात लक्ष्मी सतत वास करावा, लक्ष्मीने आपल्या घरात सतत नांदावं किंवा आपल्या घरात धनधान्यांची कमी नसावी म्हणून आपण लक्ष्मी मातेची म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करावी. तर आपल्याकडे सत्यनारायण फोटो तर सगळ्यांच्याच घरात असतो आणि सत्यनारायण देवाचा फोटो आपण देवघरात रोज पूजा नसती करायची. ती फक्त आपण सत्यनारायणची पूजा असेल तेव्हाच तो फोटो आपण पुजायचा असतो. तो आपण नेहमी देवघरात त्याची पूजा नसती करायची. म्हणून आपण तो आपल्या कपाटात बांधून ठेवू शकतो. अशी ही पोथी आहे सत्यनारायण पूजेची पोथी आहे ती. साहित्य सत्यनारायण देवाचा फोटो 1, बाळकृष्णाची मूर्ती 1, तांब्याचे कलश 2, तांब्याचं ताम्हण 1, सुपारी 3, विड्याची पाने 15, नारळ 1, तांदूळ पाव किलो, आंब्याची टहाळे 4, चौरंग 1, अर्धा किलो गहू, हळद, कुंकू, अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरंजन, फुले, पांढरा कपडा 1. प्रसाद शिरा म्हणजे बाळकृष्णाला शिरा दाखवावा. नैवेद्यानंतर आपलं जेवण बनून झालं की नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. त्यानंतर पूजेची मांडणी कशी करायची? एक चौरंग घ्यायचा, एक पाट. चौरंगाभोवती आंब्याचे 4 टाळे लावायचे. चौरंगावरती पांढरा कपडा अंथरावा. त्यानंतर मध्यभागी थोडेसे गहू टाकून घ्यावे. त्यावर पाणी भरून एक कलश ठेवावा. त्यात विड्याची 5 पाने ठेवावीत. त्यावर तांदळाने संपूर्ण भरलेला ताम्हण आणि ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या ठेवाव्यात. जोड म्हणजे विड्याची जोड पानावरती त्या सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या असतात. त्यानंतर पहिली सुपारी असते गणपती बाप्पाची, दुसरी सुपारी असते कुलदेवतेची, तिसरी वरुण देवाची. अशाप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. अशी पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची, कुलदेवताची स्थापना कशी करायची आणि वरुण देवाची स्थापना करायची, हे सगळं त्या पोथीत दिलेलं आहे. भगवान विष्णूंची खूप प्रभावी सेवा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरात सत्यनारायण हे करा आणि प्रत्येक महिन्याला आपल्या घरात सत्यनारायण कथा वाचली गेली पाहिजे. हे म्हणजे खरंच खूप महत्वाचं आहे. कारण लक्ष्मी मातेला ही भगवान विष्णूंची सेवा खूप प्रिय आहे. ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते तिथेच लक्ष्मी माता वास करते आणि आनंदाने राहते. कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंची सेवा खूप प्रिय आहे आणि पौर्णिमेचं सत्यनारायण हे सायंकाळी आपल्याला प्रदोष समयात करायचं असतं. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. त्यानंतर तुम्ही जर दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असेल तर तुम्ही ह्या सुपाऱ्या गणपती बाप्पाची, कुलदेवताची, वरुण देवाची नावं टाकून ठेवायच्या आणि ह्या तुम्ही पुढं 12 पौर्णिमेला पण वापरू शकता. आणि जर तुम्ही कायमच्याच पौर्णिमेला जर प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण करत असेल तर ह्या सुपाऱ्या तुम्ही अशाच ठेवून द्या नावे टाकून आणि त्या तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला वापरू शकता सत्यनारायण पूजेच्या ह्याच्यात. तर आणि हे साहित्य तुम्हाला कुठेही म्हणजे आपल्या घरातच उपलब्ध असतं. कुठून बाहेरून आणायचं नाही किंवा कोणता खर्च नाही. काही विड्याची पानं तुम्हाला 10-15 भेटून जातात. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या घरात पौर्णिमेचे सत्यनारायण करा. खूप प्रभावशाली सेवा आहे भगवान विष्णूंची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.